धुमाळवाडी गावच्या जवळपास प्रत्येक माणसानं वाघ बघितला असेल. तर विषय असा झाला की माझा पुढचा इव्हेंट भंडारदऱ्याला होता आणि माझा आजचा मुक्काम विशालदादांच्या घरी धुमाळवाडीला होता. त्यामुळं मी हिंजवडी ते मनपा आलो आणि तिथं आल्यावरती कांदेभजी खाऊन घेतली. तिथनं वरती येऊन मी स्वारगेटला जाणारी बस पकडली, कारण स्वारगेटच्या इथनं नाशिकला जाणाऱ्या बस फ्रिक्वेंटली असतात असं मला समजलेलं. पण स्वारगेट स्टेशनला येऊन विचारल्यावर मला शिवाजीनगरला जायला पाहिजे म्हणून सांगण्यात आलं. त्यामुळं माझा पाऊण तास वाया गेला. मग मी शिवाजीनगरला जाणारी बस पकडली आणि तिथं पोचायला मला दुपारचे 1:30 वाजले. आज जाऊन बघितल्यावर नाशिकला जाणारी बस उभी होती आणि पुढची गाडी लवकर नव्हती. म्हणून मी भूक लागली असली तरी फक्त उसाचा रस पिऊन गाडीत आलो, पण गाडीत मला बसायला जागाच नव्हती, म्हणून ॲडजस्ट करून बसलो. जवळपास 2 तासांनी फायनली मला प्रॉपर बसायला सीट मिळाली आणि संध्याकाळी संगमनेरला पोहोचल्यानंतर आता इथनं मला अकोलेला जाणारी बस पकडायची होती आणि या बसमध्ये सुद्धा गर्दी असली तरी यावेळी मला बसायला मिळालं. तेवढ्यात या बाजूच्या आजी म्हणाल्या, अकोलेमध्ये पोचल्यावर भयंकर भूक लागली होती म्हणून बाहेर दहीपुरी घेतली, जी मला अजिबात आवडली नाही. नंतर विशालदादा मला न्यायला आले. इथनं 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती धुमाळवाडी गावात दादांचं घर आहे आणि आज मी इथंच थांबणार आहे. बाय बाय.